मित्रांनो, जुन्याने जाणते इंदगी ड्रायव्हर संभाव बघायला आपल्या बरोबर आहे. तिथं बैलगाडा मालक देखील आहेत. आबा नमस्कार. नमस्कार. आबा काय सांगाल, आज ठाकूर गट पास झालाय? चला आज गाडी पळाली चांगली आपली. हा. रान चांगला आहे, पळाय गाडी गतीनं पळाय चांगली पळाली ना गाडी? आजच्या ड्रायव्हरने गाडी पळवली नाही, आज आपण पळवली. आप्पांनी पळवली का? मग काय सांगाल, तुमच्या मार्गदर्शनाखालीच आजचे ड्रायव्हर आपल्या आता शिकली ती म्हणणार चांगल्यापैकी ड्रायव्हर चांगले आहेत ना? किती बैल तुमच्या हाताखाली तयार झाली? माझ्या हाताखाली बैल तसं काय सांगायचं म्हणलं तर टोटली 30 वर्षात जेवढी चांगली पळत होती तेवढी बैल सगळी हाताखाली. जवळजवळ 30 वर्षाचा अनुभव ड्रायव्हर की मध्ये प्रत्येक बैल एकदा तरी पळवला. एकदा एक नंबरचा बैल प्रत्येक अड्ड्यात हाणला लागला. मग जुन्या बैलगाड्याचं क्षेत्र आणि आत्ताचं क्षेत्र याच्यात काय फरक काय नाही, गाड्या फक्त वाढल्या. बैल ती बी तेवढ्या स्पीडची होती, फक्त गट शेमी कमी न पळत होत, जास्त पळते एवढाच फरक. त्यावेळेस गाड्या कमी गाड्या कमी असतात, एक 25 फेऱ्या म्हणजे जास्त अगदी त्यावेळेस. आबा तुमच्या त्यावेळेच्या काळात असं स्टॉप न पळणाऱ्याची बैल काय? स्टॉप न बैल म्हणजे बरीचशीच बैल होती, टॉपचीच बैल. त्यात आपण काय करायचं, गट शेमी थोडस नंबर असल्यामुळे चुकून चुकून गाड्या लागायच्या आणि फायनलला सगळ्या गाड्या एका जागी होणार, त्यात एक नंबर होणार. पुढच्या अड्ड्यात बाबा त्याला कसा धरायचा हे नियोजन पैर करून पण ती गाडी आपण धरीत होतो. असं पैर जास्त टेगाय. त्यावेळेस पैर किती किती दिवस गाडी? एक वर्षभर टेगत होते, अख्खं वर्ष एक सीझन काढीत होते. अख्खा सीझन एक गाडी पळा. आता अलीकडे तसं होत नाही. आता एक फायनल घेतले उद्याच्या अड्ड्यात नाही, दुसरी गाडी प्रत्येक मैदानात वेगळ्या पैरात. तुमचा अनुभव, तुमच्या आठवणीतलं क्षण काय सांगाल जुन्या? आता टोटली माझ्या आठवणीत म्हणण्याशी मी कुठली गाडी हलकी हाणलीच नाही, त्याच्यामुळे टोटली गाडी माझ्या ह्यात तरी फायनलला प्रत्येक अड्ड्यात मी राहायचो. प्रत्येक मैदानात गुलाला आणि एकच गाडी हाणणार, पण ती एकच नंबर करणार गाडी. म्हणजे ज्या गाडीवर बसणार ती गाडी नंबर असं. माहिब्या देखील तुमच्या हाताखालीच तयार झालाय? तयार झाला. ठाकूर माहिब्या आपल्या हाताखाली तयार, दोन्ही बी तयार झाले. माहिब्याबद्दल काय सांगाल? माहिब्या आत्ताच्या म्हणजे आदत बाय ह्याच्यात म्हणलं तर माहिब्या टॉपचाच बैल. म्हणजे ओपनला पळणारा तेवढाच बैल. आत्ताच्या 10-12 गाड्या आणि आपण आदत बैल ओपनला आणला आणि टॉपच्या बैल तरी एक नंबर केला. आदत मध्ये भरपूर आदत पळते ती कशी, आदत मध्ये आदत पळवते तसं आपण आदत ओपनला पळवतो. बरोबर आहे. त्याच्यावर मोठी बैल टोटली पाक बक्कासूर पासून सगळी वाहरत म्हणा मोरची बैल सगळ्यांबरोबर जो पाहा. मध्ये एक वाईट काळ पण त्याचा गेला, थोडं वाईट पायाखंड ते 4-1 महिने गेलं त्याचं, पण आता कव्हर झाल्यामुळे आता पहिलं स्पीड धरतो, पहिल्यासारखं स्पीड धरतो. अजून तुम्ही त्याला गॅप नच पाळवता? आता जरा मग अड्ड्यातच काढतो गॅप, माती जरा. आता तसं पूर्णपणे 100% कव्हर झालाय. तर पण तुम्ही आपलं नियोजनानुसार गॅप पहिलं तर कव्हर झालाय, सगळं कव्हर झालंय ना. तसं पुढच्या कुठल्या मैदानामध्ये काय नियोजन? आज पळाला की आज कुंडलला पळालाय, गटपास झालाय. ठाकूर इकडे पळालाय, दोन्ही पण गाड्या तिन्ही बी झाल्याच्या म्हणून. तिकडे चिपळूणला एक सुंदर गटपास झालाय, चिपळूणला गेलाय. बर, तिकडे कोण नियोजन? तिकडं असंच आपली दिल्लीची पोरं घरचे. ड्रायव्हर तिकडला बांबवड्याचा भया म्हणून. तिन्ही मैदानात तिन्ही बैल गटपास आहे. ठीक आहे, चालेल. सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपण आज नामदार केसरी भुईंज मैदानामध्ये आलेलो आहोत मित्रांनो, आणि आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध हिंद केसरी ड्रायव्हर अच्युत ड्रायव्हर. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आजच्या मैदानामध्ये? हा, मैदान चांगला आहे. चांगलं आहे ना. ठाकूरला घेऊन आला होता, किती वेळ गटात पळाला ठाकूर? 23 मध्ये पळाला. कोणाबरोबर पळाला ठाकूर? महाकालवर पळाला. महाकाल बरोबर. कशी पळाली गाडी? चांगली गाडी पळाली. चांगली पळाली. माहिब्याच कुठल्या मैदानात आहे? कुंडलला गेलाय. कुंडलला गेलाय. तुम्ही आज इकडे आहे.
हो ठाकूरचे डावीनच पळतो ना ठाकूर आपला दोन्ही खांदे पोहोचतो दोन्ही खांदी पळतो ना. मग ड्रायव्हर काय सांगाल आता ह्या बैलगाडी क्षेत्रासंदर्भात जुने दिवस आणि आत्ताचे दिवस तुमचा अनुभव? आता दररोज मैदान आहे ती लाखाची 2 लाखाची 3 लाखाची. हा. पहिली मैदान कमी पैशाची होती मैदान, गाड्या कमी पळत होत्या, 4 न 5 न गाड्या पळत होत्या. आता 10 न गट पळते, 10 न शिमी पळते. आणि साधारण आता किती वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रात आहे? मी आता एक 10-12 वर्ष झाला क्षेत्रात. 10-12 वर्ष झाले. सुरुवातीला तुम्ही जे गाडी पळवत होते सुरुवातीला कुठली गाडी पळवली तुम्ही? आता घरचीच बैल होती सुरुवातीला. घरचीच बैली होती ना. आणि तुम्हाला आता गुरु म्हणा गेलं तर आबा तर आहेतच. हो. मित्रांनो आबा पण आहेत, बघू शकता तुम्ही. आबा नमस्कार. त्याचबरोबर मित्रांनो आता चालूला तुमच्या मते असा चांगली गतीनं पळणारी गाडी कुठली सांगाल तुम्ही? आता गतीनं काय बकासूर बरोबर आता प्रत्येक मैदानामध्ये बकासूरचा आता वर्चस्वच आहे ना. बकासूरचं वर्चस्व. मायबॅन बकासूरची एक येवन जोडी आहे, हो ती पण गाडी चांगली पळती. हो पाठीमागं बी आपण एक ठाकूरचा व्हिडिओ घेतला होता. बऱ्याच प्रेक्षकांनी कमेंट आपल्याला केली होती की बकासूर आणि ठाकूर ही एक जोडी पळताना दिसावी, एक चांगल्या स्पीड गाडी लागेल असं प्रेक्षकांचं म्हणे. कधी बकासूर पळताना दिसेल का आपल्याला ठाकूर? दिसेल की दिसेल. मोहिल शेटना मामांना विचारल्यावरती नियोजन होऊ शकतंय. होऊ शकतं. त्याचबरोबर आता मित्रांनो ठाकूरचं तुम्हाला माहित आहे, ठाकूर देखील आपला जबरदस्त स्पीडनं पळत असते मित्रांनो. ड्रायव्हर आता काय सांगाल? आणि काय आता मैदान दररोज चालूच होतं आमचं. दररोज चालत हा शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.